भाग बघणार आहोत। आता इथे पहा पेज नंबर 42 वर जे आपल्याला दिलंय रिलेशन बिटवीन रेडियस अँड डायमीटर त्याची माहिती घेणार आहे। स्टडी द सर्कल गिवन अलॉंग साइड, थिंक ओव्हर द फॉलोइंग क्वेश्चन्स। स्टडी द सर्कल गिवन अलॉंग साइड, थिंक ओव्हर द फॉलोइंग क्वेश्चन्स। विच आर द रेडी इन द सर्कल, विच आर द रेडी इन द सर्कल। आता तुम्हाला रेडी म्हणजे माहित आहे, याच्यामध्ये कोणकोणते रेडी आहेत ते सांगायचे आहेत, म्हणजे रेडीचे नाव द्यायचे, रेडियस सांगायचे, त्यांचं नाव सांगायचंय। हाऊ मेनी रेडी मेकअप डायमीटर AB, दिस इज अ डायमीटर AB। हाऊ मेनी रेडी इन डायमीटर AB, या डायमीटर मध्ये किती रेडी आहेत। रेडियस आणि रेडी एकच। इफ द लेंथ ऑफ वन रेडियस इज 3 सेंटीमीटर, जर एक रेडियस म्हणजे हा रेडियस 3 सेंटीमीटर असेल तर दुसरा रेडियस किती असेल ते तुम्ही शोधायचं आहे। हाऊ लॉंग इज द डायमीटर ऍज कम्पेअर टू द रेडियस, मग हा डायमीटर रेडियस पेक्षा किती मोठा आहे हे आपल्याला सांगायचंय। हे एवढे प्रश्न तुम्हाला स्वतः सोडवायचे आहेत। मी तुम्हाला मोठी आकृती दाखवलेली आहे, त्यावरून रेडियस कोणता आहे ओळखायचं आहे। रेडियसचं नाव लिहून झाल्यानंतर जो डायमीटर आहे तो किती आहे बघायचंय, त्यानंतर एका डायमीटर मध्ये किती रेडियस बसतात ते बघायचंय, आणि तिसरा प्रश्न जो आहे की एका रेडियस जर 3 सेंटीमीटर असेल तर डायमीटर किती मोठा असेल त्याचं सांगायचंय, आणि त्यानंतर सांगायचंय की मग याच्यावरून आपल्या लक्षात येतं की रेडियस पेक्षा डायमीटर किती मोठा असतो, हे चौथ्या प्रश्नात सांगायचंय। द डायमीटर ऑफ द सर्कल इज ट्वाइस इन द लेंथ ऑफ इट्स रेडियस। आता हे तुम्हाला शोधून काढायचंय की सर्कलचा जो डायमीटर आहे तो काय असतो, तो रेडियस पेक्षा ट्वाइस म्हणजे डबल असतो। ट्वाइस म्हणजे काय, डबल असतो। आता उदाहरणार्थ मी तुम्हाला हा जो दाखवलेला आहे सर्कल तो पाहू। हा सर्कल O आहे आणि हा AB त्याचा डायमीटर आहे। डायमीटर आपण कितीही काढले तरी सेमच येतात, म्हणजे त्याची लेंथ सेमच असते, कारण सर्कल हा सगळ्या बाजूने सेम असतो। त्यानंतर हा रेडियस सेंटर पासून सर्कल पॉइंटवर किती आहे बघा, करेक्ट 6 रेडियस आहे। 1 2 3 4 5 6, म्हणजे हा 6 सेंटीमीटरचा आहे। मग जर हा 6 असेल तर हा अजून एक 6 ही रेडियस आलं, बरोबर आहे। मग आता पहा हा पण 6 आहे। 1 2 3 4 5 6, हा जो सेंटीमीटर किंवा इथे 0 असतो ना ते सगळ्यात पहिल्यांदा इथे लावायचं, आणि त्यानंतर हा सेंटर पॉइंट पर्यंत जेवढं होतं तो त्याचा रेडियस असतो। मग हा 6 आणि हा 6 टोटल किती झाले बघा इथे, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12, म्हणजे एक डायमीटर 12 सेंटीमीटरचा असतो आणि रेडियस जर 6 असेल तर डायमीटर 12 सेंटीमीटरचा असतो। मग आपल्याला सगळ्या क्वेश्चनचा पहिला क्वेश्चन काय होता की ह्या सर्कलमध्ये किती रेडियस आहेत। विच आर द रेडी इन द सर्कल, AO अँड OB रेडी इन द सर्कल। त्याच्यानंतर दुसरं काय, हाऊ मेनी रेडी मेकअप डायमीटर AB, ह्या डायमीटर AB बनवण्यासाठी किती रेडी लागतात, तर हा एक आणि हा एक, म्हणजे 2 रेडी मेकअप डायमीटर AB। त्याच्यानंतर इफ द लेंथ इज 1 रेडियस 3 सेंटीमीटर, जर हा 3 सेंटीमीटर असेल तर डायमीटर किती सेंटीमीटर असेल, तर डायमीटर 6 सेंटीमीटर असेल। आणि फोर्थ, हाऊ लॉंग इज द डायमीटर ऍज कम्पेअर टू द रेडी, रेडी पेक्षा डायमीटर किती लॉंग आहे, तर तो ट्वाइस म्हणजे डबल लॉंग आहे। मग तेच आपल्याला इथं सांगितलंय, द डायमीटर ऑफ द सर्कल, पहा द डायमीटर ऑफ द सर्कल इज ट्वाइस इन द लेंथ ऑफ रेडियस, रेडियस जेवढा असतो त्याच्या डबल डायमीटर असतो। त्यानंतर आपल्याला पुढचं सोडवायचं आहे, इफ अनादर डायमीटर CD इज ड्रॉन। आता मी आणखीन एक डायमीटर काढून दाखवते इथे, तो दुसऱ्या रंगाने दाखवते काढून, याला नाव देऊ आपण C
अँड डी. आता आपण याचं पण माप पाहू शकतो. पहा इथे सेंटीमीटरचे पॉइंट आहे. या पॉइंट पासून हा बघा 12. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 अँड 12 असं हे 12 सेंटीमीटर आहे. म्हणजे डायमीटर हा असा काढा, असा काढा, असा काढा, कसाही काढला. ऑल द डायमीटर्स ऑफ अ सर्कल आर ऑफ द सेम लेंथ. सगळे डायमीटर्स हे सर्कल मधले सेम लेंथचे असतात. जर एक 12चा आला तर आपण कुठेही काढले तरी ते 12 म्हणजे सेमच लेंथचे येणार. आलं लक्षात. त्यानंतर हा दुसरी आपल्या आणखीन एक टेस्ट दिले. मेजर द डायमीटर अँड रेडी ऑफ द सर्कल्स गिवन बिलो विथ अ रुलर अँड व्हेरीफाय द रिलेशनशिप बिटवीन देअर लेंथ्स. म्हणजे आपल्याकडे आपण काय करूया, एक आणखीन 2 सर्कल घेऊ. या सर्कल मधले रेडियसचं सेंटीमीटर बघू. इथं आपल्याला बघा दाखवले, डायग्राम दाखवलाय, रेडियस सांगितलाय आणि डायमीटर सांगितलंय. तसं आपण पण एक छोटा आणि एक मोठा असे 2 सर्कल घेतलेत. त्याचा पण एक रेडियस इथून इथं असतो, बरोबर आहे. त्याला रेडी सुद्धा म्हटलं जातं. आता ते आहे 1.9 आहे. ठीक आहे, 2 नाही येत, 1.9 येतो. हा जर 1.9 असेल तर पूर्ण लेंथ आता आपण इथून बघू. ठीक आहे, इथून तर ही किती येते रे, 3. 3.8 येते. बघा आता आपण पाहू शकतो इथं हा जो 1.8 आहे. 1.8 आहे. 1.8. मग आपल्याला हा डायमीटर बघायचा आहे. डायमीटर बघायचा आहे आपल्याला. तर हा बरोबर 3.6 येणार. 3.6. हा डायमीटर येतो 3.6 कारण का हा रेडियस पेक्षा डबल असतो. आता आपण हा एक जो मोठा सर्कल आहे त्याचा पण पाहूया. ते पहा सेंटीमीटर बरोबर 3 सेंटीमीटर आहे. हा 3 सेंटीमीटरचा आहे. ठीक आहे, मग जर हा 3 असेल तर आपल्याला तर इथे पहा आपण डायमीटर आपण या प्रकारचं डायमीटर इथे काढू. बघा आता इथं सेंटीमीटरचा पॉइंट आहे आणि हा 6 आहे. 1 2 3 4 5 6 म्हणजे हा आपला आला 6 सेंटीमीटर डायमीटर. म्हणजे अशा पद्धतीने आपण इथे 3 सेंटीमीटर जर असेल ते तुम्ही बुकवर काय करायचं, अशा पद्धतीने हा काउंट करून पाहायचा. इथे पहा 2.1 आहे, नाही 2 आहे, करेक्ट 2 आहे. हा जर 2 असेल तर आपलं डायमीटर पूर्ण किती येणार हे तुम्ही काढायचं आहे. आणि इथे जर 2 असेल तर तुमचं तुम्ही काउंट करा. इथे 4 येतं कारण का त्याच्या डबल येतो. हा मग आता तसा हा 3 नंबरचा सुद्धा तुमचं तुम्ही काय करा, माप घेऊन बघा पेन्सिलने आणि त्याचा डायमीटर आणि रेडियस इथे लिहून काढा. त्यानंतर ही टेस्ट सेकंड आहे. त्याच्याबद्दल बघा मी करून दाखवते तुम्हाला, तुम्ही ओळखायचं आहे. हा एक सर्कल घेतला आहे आणि सर्कलचा जो पॉइंट आहे ते तुम्हाला दाखवते आधी. हा, ड्रॉ अ सर्कल ऑन अ पीस ऑफ पेपर अँड कट इट आउट. ड्रॉ अ सर्कल ऑन द पीस ऑफ पेपर अँड कट इट आउट. म्हणजे हा बाजूने मी कट केलेला आहे. नेम द सेंटर ऑफ द सर्कल पी. मग आपण इथे काय करू, सर्कलला नाव देऊ पी. आता पहा मी हा पी नाव दिलेला आहे. ड्रॉ द डायमीटर ऑफ अ सर्कल
अँड नेम इट AB. आता आपल्याला डायमीटर काढायचं आहे आणि त्याला नाव द्यायचं आहे AB. A and B. Note that PA and PB are radii of the circle. PA and PB are radii on the circle of the circle. म्हणजे ह्या दोन रेडियस आहेत या सर्कलच्या. पहा, फोल्ड द सर्क्युलर पेपर अलॉंग AB. आपण काय करायचं आहे, हा AB वर फोल्ड करायचा आहे. असाही करू शकतो आपण किंवा असाही करू शकतो. बरोबर ह्या ABच्या लाईनवर हा काय करायचा आहे, सर्कल फोल्ड करायचं. पहा मी केलेलं आहे. आता फोल्ड द पेपर ऍट P इन सच वे दॅट पॉइंट B विल. आता पहा, आपण P वर फोल्ड करायचं आहे की जेणेकरून हा A B वर बसेल. पहा अशा पद्धतीने दिसतोय तुम्हाला, हा A आणि B जॉईंट झालेत. मी या P पॉइंट वर काय केलंय, याला फोल्ड केलेलं आहे. दिसतोय, हा A आणि B जॉईंट. अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड केल्यावर सुद्धा समजतं की एक रेडियस दुसऱ्या रेडियसवर बरोबर जसाच्या तसा बसतो. आणि या रेडियसचं जे अनेक वचन असतं त्यामुळे त्यांना रेडियस म्हटलं जातं. आता पहा, करेक्ट हा पॉइंट आहे आणि या पॉइंटवर इथून हा रेडियस जेवढा आहे तेवढाच हा रेडियस सुद्धा आहे. हे आपल्याला या फोल्ड वरून कळतं की बरोबर तो एकामेकावर बसलेलं आहे. रेडियस PB falls exactly on radius PA. PB falls exactly on radius PA. In other words, they coincide. म्हणजे त्याच्यामुळे आपल्याला कळतं की हे अगदी एकमेकांच्याच मापांचे आहेत. समजलं. यावरून आपल्याला प्रॉब्लेम सेट सॉल्व्ह करायचा आहे 29. प्रॉब्लेम सेट 29. इफ द रेडियस ऑफ अ सर्कल इज 5 सेंटीमीटर, व्हॉट विल इट्स डायमीटर टू बी. त्यांनी सांगितले जर रेडियस आपल्याला 5 सेंटीमीटर असेल तर तुम्ही डायमीटर काढा. इफ द डायमीटर इज ऑफ सर्कल 6 सेंटीमीटर, व्हॉट विल इट्स रेडियस बी. आणि जर डायमीटर 6 असेल तर रेडियस किती असेल. तर हे सोपं आहे. रेडियस जेवढा आहे त्याच्यापेक्षा डबल डायमीटर असतो. मग तुम्ही काय करू शकता, रेडियस इंटू 2 करू शकता. प्रत्येक वेळी आकृती काढून बघायची काही गरज नाही. मग आपण काय करायचं, रेडियस इंटू 2, मग डायमीटर येतो. आणि जर डायमीटर दिलेला असेल तर काय करायचं, डायमीटर डिवायडेड बाय 2 करायचं. म्हणजे 6 डिवायडेड बाय 2, मग रेडियस येतो आपल्याला 3. अशा पद्धतीने ह्या प्रॉब्लेम सेट 29 मध्ये हे 2 इथे आहेत क्वेश्चन आणि हा तिसरा इथे आहे. कम्प्लीट द फॉलोइंग टेबल बाय फिलिंग इन द ब्लँक्स. आता इथे पहा, हा रेडियस दिलाय. रेडियसला इंटू 2 केलं की डायमीटर मिळेल. आणि जर डायमीटर दिलेला असेल तर त्याला डिवायडेड बाय 2 केलं तर आपल्याला रेडियस मिळेल. पुन्हा इथे इंटू 2 होईल आणि इथे डिवायडेड बाय 2 होईल. आलं लक्षात. बाकीचं आपण पुढच्या लेक्चरला बघू. थँक्यू.